हेलो फ्रेंड्स, वेलकम टू देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्स चॅनल। आज एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल। तर आजकाल आपण बघतो की ब्रेस्ट कॅन्सरचे किंवा स्तनाच्या कर्करोगाचे बरेच पेशंट्स आपल्याला बघायला मिळत आहेत। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ब्रेस्ट कॅन्सरची कुठली लक्षणे आहेत, जेणेकरून ती लक्षणे तुम्हाला माहीत झाल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात आणि वेळीच रोगनिदान करून स्तनाच्या कर्करोगावर तुम्ही उपचार सुरू करू शकतात। तर स्तनाच्या कर्करोगाची जी लक्षणे आहेत त्यामधील पहिलं लक्षण आहे स्तनांच्या आकारात बदल होणे। तर तुम्हाला हे लक्षणं बघण्यासाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायची आहे। त्यामध्ये तुम्हाला स्तनांच्या आकारात काही बदल आढळतोय का ते बघायचं आहे। एक किंवा दोन्ही स्तनाग्रांमधून किंवा निप्पल्समधून स्राव येत आहेत का हे तुम्हाला बघायचं आहे। तिसऱ्या लक्षणामध्ये तुम्हाला स्तनाग्रावर किंवा त्याभोवती पुरळ दिसत आहे का ते तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर पुढचं लक्षण तुम्हाला बघायचं आहे की स्तनाग्र किंवा त्याचं जे टीप असतं निप्पलचं ते आत ओढले गेलेलं आहे का किंवा त्याच्या आकारात काही बदल झालेला आहे का हे तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर पुढचं लक्षण आहे स्तनाग्रात पू किंवा पस आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला आढळत आहे का ते तुम्हाला बघायचं आहे। नंतर स्तनाग्रातून रक्तस्राव होत आहे का हे तुम्हाला बघायचं आहे, म्हणजे ब्लीडिंग होत आहे का हे तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर पुढचं लक्षण बघायचं आहे स्तनात वेदना होत आहे का, म्हणजे पेन होत आहे का टच केल्यानंतर, स्पर्श केल्यानंतर हे तुम्हाला बघायचं आहे। आणि शेवटचं लक्षण तुम्हाला बघायचं आहे की स्तनामध्ये किंवा ब्रेस्टमध्ये तुम्हाला गाठ जाणवते आहे का। ह्या लक्षणांपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास तातडीने तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि वेळीच रोगनिदान करून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवायचं आहे की स्तनाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो जर तुम्ही योग्य वेळी वैद्यकीय उपचार सुरू केले तर आय होप हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी उपयुक्त ठरेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा। फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असाल तर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर बेल आयकॉन सेट करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि सर्व अपडेट्स तुम्हाला माहीत होतील। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।